मंजुषा नागपुरे यांनी एक दिवसाआड पाणी पुरवठ्याची माहिती वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना दिली, ती जाणून घेऊ। यावर्षी पाऊस कमी असणार आहे असं सांगितलं गेलंय आणि सध्या जो धरण साठा आपल्याकडे आहे, जी काही आकडेवारी आली त्यानुसार इरिगेशन डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की आपण पाणी कमी करावं। तर त्या अनुषंगाने आजची बैठक लागली होती। तर आम्ही पुणे महानगरपालिकेचे सगळे जे अधिकारी आहेत त्यांना काही सूचना दिल्या आहेत की आपल्याकडचा पाण्याचा वापर कसा कमी करता येईल याकडे आपण लक्ष द्यायचंय। आणि परिस्थिती पाहता असं वाटतंय की आपल्याला पाणी कपात करावी लागेल। त्याचा निर्णय आम्ही पुढच्या आठवड्यात घेऊ, साधारण सोमवारपासून करावा लागेल असं वाटतंय। पण पाणी कपात होण्याआधी आपली जी काही तयारी करावी लागते ती करण्यासाठी वेळ हवाय। तर त्याच्या काही सूचना दिल्यात, त्यामध्ये वॉशिंग सेंटर्स मधलं पाणी कमी करावं लागेल, स्विमिंग टँक्सचं पाणी कमी करावं लागेल, जिथे पाण्याची गळती असते ते कमी करावं लागेल, जिथे पिण्याचं पाणी वापरलं जातं पिण्याच्या व्यतिरिक्त ते पाणी कमी करावं लागेल। काही ठिकाणी नवीन बांधकामाला पाणी तिथल्या लेबर कॅम्प्सला दिलेलं असतं, त्याच्यावरती एक नियंत्रण ठेवावं लागणार आहे सगळ्यांनाच। तर असे काही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाले, त्याबद्दल आज आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलं होतं। तर पुणेकरांसाठी पाणी आपल्याला वाचवायचं आहे, पाणी कमी वापरायचं असं एक आव्हान आपल्या माध्यमातून करायचं आहे। सेव्ह वॉटर कॅम्पेन आम्ही चालवणार आहोत सगळेजण मिळून, आणि पुणे शहराच्या नागरिकांनी सुद्धा स्वतःहून पाणी कमी वापरावं असं आव्हान मी आपल्या मार्फत करते। याबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल? आजपासून पाणी कपात नाहीये, आजपासून नाहीये। कपातीचा निर्णय झाला का? कपातीच्या निर्णयासाठी पुन्हा बैठक होणार आहे। कपातीचा निर्णय असा आहे की एकूण पाणी आता आपल्याकडे जो पाणी साठा आहे तो किती दिवस वापरायचा याचा अभ्यास आपण करतोय, आणि पाणी कपात आपल्याला पाणी कपातीला समोर जावंच लागेल। तर तो कधीपासून त्याच्या प्रशासन तयारी करेल। प्रशासनाला अवधी दिलाय माननीय महापौरांनी की यात पुढील 2 दिवसात तुम्ही त्याचा अहवाल सादर करा। परंतु पुणेकरांना आमच्या सगळ्यांचं आव्हान असणार आहे की आपल्याला पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे, त्याची मानसिकता पुणेकरांनी आला आला उन्हाळा आला, आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला। या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल। तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे। नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पुण्यातील हवामान खातं आणि त्याची वेधशाळा ही आपल्या सर्वांच्या परिचयाचीच आहे। त्यामध्ये SD सानप हवामान तज्ज्ञ यांनी माहिती दिली की पावसाचं नेमकं पुढील काही महिन्यांमध्ये काय निश्चित धोरण असेल। तथापि निसर्गामध्ये होणारे बदल हे उपग्रहांद्वारे तातडीनं टिपले जातात आणि त्याचा अचूक अंदाजही बांधता येतो। जाणून घेऊयात SD सानप। मान्सून अरबी समुद्रातील काही भागांमध्ये, तसंच तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आलेला आहे। आणि पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये तो महाराष्ट्रातील अजून काही भागांमध्ये येण्याचे चान्सेस आहेत। महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। आणि ज्यावेळी मान्सून ट्रान्झिशन असतं, ज्यावेळी आपण उन्हाळ्यातून पावसाळ्यामध्ये जातो, अशा परिस्थितीमध्ये ऊन तर असतंच, आणि त्याचबरोबर जर आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तर वादळी पाऊस होण्याचे चान्सेस असतात। विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो, काही ठिकाणी वारे सुद्धा जास्त गतीने वाहतात। तर अशी जी परिस्थिती, हा जो पाऊस पडतोय बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील, हा वादळी पाऊस आहे किंवा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा नैऋत्य मान्सून पाऊस नाही आहे। त्यामुळे आपण तळ कोकणापर्यंत किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आलेला आहे तो मान्सूनचा आहे, आणि इतर ठिकाणी जो पाऊस पडतोय तो वादळी पाऊस आहे किंवा पूर्व मोसमी पाऊस आहे असं आपण म्हणू शकतो। येलो अलर्ट बऱ्याच ठिकाणी येणाऱ्या 3 दिवसांसाठी दिला गेलेला आहे। तो वादळी पावसासाठी आहे।
आणि मान्सून जसं मी सांगितलं की मान्सून दाखल होण्यासाठी अजून 4 ते 5 दिवस लागतील. उशिरा दाखल होतं तर ऍक्च्युली राज्य सरकारकडनं जे काही गाईडलाईन्स दिल्या जात आहेत की किंवा कृषी विभागाकडनं ज्या काही गाईडलाईन्स दिल्या जातात की पेरणी कधी करायला पाहिजे किंवा मग ओलावा किती पाहिजे, त्यानंतर पेरणी करू शकतो आणि किती दिवस थांबलं पाहिजे, त्या सगळं माझ्या मते कृषी विभागाकडनं येणाऱ्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. सुपर एलिनो तसं बघितलं, सुपर एलिनो असं काही हे नाही आहे, टर्मिनॉलॉजी नाही आहे. एलिनोचे 3 भागांमध्ये हे केलं जातं. त्याची तीव्रता जी आहे ती वीक, मॉडरेट किंवा स्ट्रॉंग एलिनो असं म्हटलं जातं. तर सध्या एलिनो डेव्हलप होतोय पॅसिफिक समुद्रामध्ये किंवा प्रशांत महासागरामध्ये आणि जुलैपर्यंत तो पूर्णपणे सक्रिय होण्याचे चान्सेस आहे आणि त्यावेळेची जी परिस्थिती असेल त्यानुसार आपल्याला मान्सूनवर तो किती इम्पॅक्ट करेल ते कळेल. पण नक्कीच यावर्षी एलिनो म्हणजे सक्रिय होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे पाऊस कमी पडू शकतो. पुण्यातील सिंहगड रोडवरती पु ल देशपांडे उद्यान आणि त्या परिसरामध्ये अचानक पोलिसांची वर्दळ आपल्याला दिसून आली. नेमकं काय झालं याची चौकशी केलं असता कळालं की पोलिसांना तिथे बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी कसून तपासही केला पण बॉम्ब काही सापडला नाही आणि तिथे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे त्या पद्धतीचे धागेदोरेही मिळाले नाही. तेव्हा पोलिसांनी विश्वास सोडला आणि तेथून पोलीस परत गेले. त्यातली ही काही दृश्य. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे महानगरपालिकेनं आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा करायचा निर्णय घेतलेला आहे. काल पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि सर्व राजकीय पक्षांचे महापालिकेतले प्रतिनिधी यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत एकमतानं निर्णय करण्यात आला. पुण्याच्या धरण साखळीमध्ये म्हणजे पुणे, खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरण साखळीमध्ये पाण्याचा साठा अत्यंत झपाट्यानं कमी होत आहे. कारण उन्हाळा आहे, पाण्याचं बाष्पीभवनही होतं, त्याच्यामुळे हा साठा संपत चाललेला आहे. म्हणून हा तातडीचा निर्णय घ्यावा लागला आहे. यानंतर पुढची स्टेज जर पाऊस आला नाही, देवेंद्र फडणवीस हेही म्हणतायत एल निनो फॅक्टरी त्याच्यामध्ये आहे आणि जर पाऊस आला नाही तर आपल्याला कदाचित 2 दिवसांनी एकदा पाणी आणि तेही 2 तासाकरता असं वापरावं लागेल. त्यामध्ये गाळ मिश्रित पाणी येण्याची शक्यता पण असू शकते. कारण धरणाचा साठा जसा कमी होतो तसा तळातला गाळ हा जलवाहिनीतनं येऊ लागतो. तेव्हा प्रेक्षको, आता आपण या पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे कसा करता येईल याकडे थोडं प्रशिक्षण घेतलेलं सुद्धा आवश्यक आहे. आपले पाण्याची टाकी, घरात वापरायचा नळ, विनाकारण कार, स्कूटर धुणे, सडा घालणे या गोष्टींना आता काही काळापुरता आपण प्रतिबंध केला पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.